राजकारणात म्हणताना वेळ कोणासाठी थांबत नाही आणि नियती कोणाला सोडत नाही। भुसावळ नगरपालिकेत सध्या असंच काहीसं घडते। लोकनियुक्त नगराध्यक्षांवर खोट्या जात प्रमाणपत्राचा आरोप लावल्यानंतर आता पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिलाय। यामुळे आता नगराध्यक्ष गायत्री भांगळे यांच्यावर बडतर्फीची टांगती तलवार आली आहे। संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आकर्षक ठरलेल्या भुसावळ नगर परिषद निवडणुकीनंतर विजयी लोकनियुक्त नगराध्यक्षांवर होणाऱ्या कारवाईमुळे हा मुद्दा देखील सध्या चर्चेचा विषय बनलाय। परंतु हा मुद्दा फक्त एका पदाचा नाही, तर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकरच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलाय। म्हणूनच जळगाव जिल्ह्यातील खडसे गटासाठी हा मोठा राजकीय पराभव मानला जातोय। मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीच्या पराभवामुळे भुसावळ नगरपालिका निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती। पण आता या एका निर्णयामुळे भुसावळची राजकीय समीकरणं उलटी पालटी झाली आहेत। तर या संदर्भात नेमकी कोणती कारवाई केली जाईल? आता हा नगराध्यक्षांचा खोटारडेपणा आहे की विरोधकांची चाल? तर चला भुसावळमध्ये घडलेल्या या राजकीय नाट्याचा संपूर्ण कच्चा चिट्टा उलगडूया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणे खरोखर फार कठीण आहे। आता नुकतीच काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींची निवडणूक पार पडली। त्यापैकी खानदेशमधील भुसावळ नगरपालिका निवडणूक संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती। सोबतच या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा रंगल्याचे चित्र होते। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकीकडे होत्या मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांचे समर्थन असणाऱ्या गायत्री चेतन बंगाळे। ही निवडणूक फक्त स्थानिक पातळीवर न राहता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्चस्वाचा विषय बनली होती। म्हणून या निवडणुकीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे स्वतः गायत्री बंगाळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते। सोबतच त्यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती। त्याचप्रमाणे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळमध्ये सभा घेतली होती। जळगाव जिल्ह्यात सगळ्यांचेच या निकालाकडे लक्ष लागले होते, परंतु निकाल मात्र फारच अनपेक्षित आणि एकतर्फी लागला। या निवडणुकीत गायत्री बंगाळे यांनी रजनी सावकारे यांचा प्रचंड मोठ्या फरकाने दारुण पराभव केला। यामुळेच भुसावळ परिसरात एकनाथ खडसे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले। पण आता अशातच भुसावळ नगरपालिका राजकारणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय। कारण लोकनियुक्त नगरसेविका गायत्री बंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे। त्यामुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे। या पदासाठी भारतीय जनता पक्षाचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गायत्री बंगाळे यांनी निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत गायत्री बंगाळे यांनी विजय संपादित केला आणि त्या लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या। पण निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यातच गायत्री बंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे। त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत एससी प्रवर्गाचे भुसावळच्या प्रांत अधिकाऱ्यांनी जारी केलेले प्रमाणपत्र जोडले होते। नियमानुसार आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यांनी गायत्री बंगाळे यांना जात वैधता समितीकडून व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते। पण ही मुदत पूर्ण होण्याआधीच गायत्री बंगाळे जे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय देण्यात आला। जळगाव येथील जात पडताळणी समितीचे अध्यक्ष नयना बोदडे सोबतच सदस्य NS रावते आणि SS महाजन यांच्या समितीने गायत्री बंगाळे यांचे जात प्रमाणपत्र हे अनुसूचित प्रवर्गातील नसल्याचे कारण देत त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे। मागील काही काळात या संदर्भात संजय तायडे, प्रमोद सावकारे, रजनी सावकारे आणि राहुल तायडे या सर्वांनी हा मुद्दा उचलून धरला होता। सोबतच तक्रार देखील नोंदवण्यात आली होती। आता याच तक्रारीवरून जात पडताळणी समितीने ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे। आता या प्रकरणात नगराध्यक्षांसोबत भुसावळच्या प्रांत अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे आदेश प्रस्तावित केले आहेत। लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री बंगाळे यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई करण्यात येईल। यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। जळगावचे जिल्हाधिकारी
रोहन भुगे यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की ही एक प्रक्रिया असून जात पडताळणी समिती ही प्रक्रिया पार पाडते। या समितीकडून कोणत्याही जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते। गायत्री बंगाळे यांच्या बाबतीत काल निकाल प्राप्त झाला आहे, त्याबाबत तात्काळ शासनाला कळवले आहे। अशा प्रकारे जात प्रमाणपत्र रद्द झालं तर संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व देखील तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतं। त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाला कळवले आहे। यासाठी आपलीच प्रोव्हिजन आहे, ते तात्काळ या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे। परंतु आता गायत्री बंगाळे यांचे पद रद्द झाल्यामुळे भुसावळच्या राजकारणात आता कायदेशीर आणि प्रशासकीय पेच निर्माण झालाय। नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त असल्यामुळे हे रिक्त झाल्यास पोटनिवडणूक बंधनकारक असते। म्हणूनच भुसावळमधील सध्याची स्थिती पाहता निवडणूक आयोग या जागेसाठी नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, भुसावळ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो। गायत्री बंगाळे एकनाथ खडसे यांच्या कट्टर समर्थक होत्या। त्यांचे पद गेल्यामुळे एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला स्थानिक प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी नवीन रणनीती आखणे आवश्यक झाले आहे। त्याचप्रमाणे स्थानिक भाजप पक्षाकडून या निर्णयाचे स्वागत केले जात असून आगामी पोटनिवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला आतापासूनच सुरुवात झाली आहे। थोडक्यात सांगायचे तर झाले असे की गायत्री बंगाळे यांच्यावरील कारवाईमुळे भुसावळमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। आता आगामी निवडणूक कधी पार पडेल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल। तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।